हर हर महादेव. केदारनाथ यात्रेच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं स्वागत करतोय. हे लास्टचं स्पॉट आहे जिकडे आम्ही 6 ते 7 तास काढलेले आणि आता आपण उतरलो सीतापूर पार्किंगच्या इकडे. इकडून आपल्या चालत 1 ते 1.5 किलोमीटर जाऊचा सोनप्रयाग इकडे. तर इथून आपल्या एक रजिस्ट्रेशन चेकिंग आणि त्याच्यानंतर टॅक्सी करूची आहे. तर त्याच्यानंतर आपण मग गौरीकुंडपासून टॅक्सी करून गौरीकुंडला जात आहोत तिकडे हॉटेल्स त्या. तर या व्हिडिओमध्ये आपण सीतापूर म्हणजे बसमधून तुम्ही उतरल्यानंतर गौरीकुंडला स्टेपर्यंत सगळी माहिती मी तुमका देणार आहे. त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. किती खर्च होतो, काय काय ऑप्शन असतात, तर त्या सर्वांची माहिती तुमका मिळतली आहे. इकडे सीतापूर पार्किंग असा आणि या ठिकाणी खाली सर्व गाडी लागतात. आपण आता इकडून जातलो चालत. तर यावेळी आपण बॅग एकदम कमीच घेतलेल्या असतात, लाईट वेट पूर्ण. आणि आपण एक बॅग जी छोटी आहे तर ती काय बॅगे सोनप्रयागलाच ठेवूया ना. अरे सीतापूरला ठेवचे होते ना. चला चला बघूया, क्लॉक रूम बघूया सीतापूरला बघूया. उगाच एवढे वडी काढत जाऊचे लागतील बॅग घेऊन. चला. तर प्लॅन मध्ये थोडंसं चेंज काय आला रे. रूम बुक असा मोठी बॅग थंय ठेवायची आणि छोटी बॅग घेऊन पुढे जायचा गौरीकुंडला. तिकडे रूम आहे, इकडे रूम नाही आपली. थैसर सामान ठेवायचा. काय क्लॉक रूम विचारूया ना थैसर. नाही एवढा सगळं चालत घेऊन जाऊचा लागता ना, बराच लांबा. म्हणून मागच्या वेळी माहिती आहे ना आपले हाल झालेले ते अनूक. मागच्या वर्षी आम्ही एवढा सगळा बॅगे पावसातून आणि ते पण चालत घेऊन गेलेलो. त्याच्यासाठी आता आपण इकडेच क्लॉक रूम बघतो आणि तिकडे आपला बॅगे ठेवणार. असं हे प्रायव्हेट गाड्या असतात ते सगळे सोनप्रयाग पार्किंगपर्यंत जातातच आणि बाकीचे जे बस असतात तर ते इकडे या पार्किंगला थांबतात. सीतापूरला क्लॉक रूम बघत होतो पण रेट लय सांगत लागले. 200 रुपये पर बॅग. पहिले बोलले 300 रुपयात 5 बॅग घेतले आणि अनलिमिटेड बोललेले ठेवतलो म्हणून अनलिमिटेड देत. नंतर आमची बॅगे बघून बोललो की 200 रुपये एक बॅग. तर आता परवडण्यासारख्या नाही. 100 रुपये एक बॅग ठीक आहे. बघूया आता पुढे काय. सोनप्रयागला क्लॉक रूम असताना तिकडे लास्ट टाइम आम्ही व्हिडिओत बघितलेलं तर 50 रुपये होतो. बघूया आता किती चार्ज जातो या वर्षीचं. मागच्या वर्षीच्या अनुभवातून आम्ही हातातली एकही बॅग घेतली नाही. सगळ्यांची बॅगे बघा. पाटिकलावची ट्रेकिंग बॅगा आणि केदारनाथला वरती ट्रेकिंगसाठी घेऊन जाऊची छोटी बॅग. तर असं आम्ही सामान आधीच डिवाइड करून आणला. फक्त आमच्यातले एक नवीन मेंबर असतात रुपेश दादा, त्यांनी फक्त हातातली बॅग घेतल्याने ओढूची. तर त्यांना आम्ही आधीच सांगितलेलं की पाटिकलावची शक्यतो बॅग घ्यावा. पण त्या कसा खर्च करणं पण एवढा परवडत नाही. कारण हे बॅगे 1800-2000 अजून चांगल्या क्वालिटीचे घेऊन झाले तर 3000-5000च्या वर असतात. त्याच्यामुळे तो खर्च करणं उपयोगाचा नाही. कमीत कमी खर्चात आपल्या यात्रा करूची असा. सोनप्रयाग पार्किंगकडे येलो. फक्त प्रायव्हेट गाड्यांसाठीचा 4 व्हीलरचा पार्किंग आणि 2 व्हीलरचा पार्किंग. तर इथेपर्यंत आपले सगळे जे 4 व्हीलर्स असतात ते येतात. सोनप्रयाग तिकडे सोनप्रयागला मराठीमध्ये सर्व माहिती लिहिलेली असा भारी. हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ आणि ते गुजराती भारी. हो ही लँग्वेज काय माहिती नाही. तर इकडे एक क्लॉक रूम आपल्याला दिसता. तर इकडे बघूया किती प्राईज असा ती. पर बॅग 100 रुपये. ट्रॉली बॅग 150 रुपये असा आणि बिग साईज ट्रॉली बॅग असा तर 200. छोटा सामान 50 रुपये. तर आपण इकडे आता आपण आपला सगळा सामान ठेवतो. हो हे आपले छोटे छोटे बॅग असतात. हे ट्रेकिंग बॅग असा, ही बॅग एक हे असा ये वाला आहे. एक ओके. इकडे आपण आता सर्व आपले बॅगे ठेवलं. तर बॅगेंका असं टॅग लावलं जाता. काय गेलो होतं टॅग लगाव हे लगाते हो ना पट्टी. ओके हां हे पट्टी पे काय नंबर डालते हो क्या. ओके. तर इकडे अजून सर्व क्लॉक रूममधले असे बॅगे ठेवलेले आहेत आणि आपण एकदा सामान परत रिचेक करतोय. हे काही दादा इकडे परत रिचेक करतातच. आणि 1 2 3 4 आणि 5 बॅगे आपण ठेवतलो. बाकी आपण सगळं सामान इकडे घेतलं. तर तुम्ही जर येत असाल तर इकडे अभिषेक हॉटेल ना, अभिषेक हॉटेलच्या इकडे क्लॉक रूम आहे. तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि चांगले म्हणजे रेट वगैरे चांगले आहेत, रिजनेबल आहेत. 2 दिवसासाठी आपण या ठिकाणी सर्व बॅग ठेवू शकतो.
तर आम्ही आमच्या इकडे फॉलोअर्स वाढवतो आणि त्या त्यांना हे दाखवा लास्ट टाइमची आपली प्लेलिस्टमध्ये जाऊन केदारनाथ प्लेलिस्टमध्ये असते नावाची प्लेलिस्टमध्ये लास्ट इयर नाही नाही कुणकेश्वर नाही ते केदारनाथ खाली घे खाली असते हाँ ये बघ हाँ ये लास्ट ईयर का है। लास्ट ईयर पे भी हम आए थे केदारनाथ यात्रा पे तो सामान हम सब उधर लेके गौरीकुंड में लेके गए थे तो इस बार सब इधर रखने का है। आपका भी रेफरेंस नंबर जाएगा सब जो आएंगे ना तो अभिषेक होटल सर्च करके यहाँ पे आएंगे ठीक है ना। चलो थँक्यू। पहिल्यांदा आपण जरा जेवण घेऊया कारण भूक लागले 4 वाजले सकाळी 9 वाजता नाश्ता केला। पाण्याच्या बॉटल सगळे वेगवेगळे ठेवा। तर साधा सिंपल आपण दाल राईसच मागवला। प्राइस वगैरे किती काय माहिती नाही पण इकडे थाळी आधी 170 रुपये होती आणि स्पेशल थाळी होती ती 270 रुपये होती। तर आपण दाल राईसच कुठं मागवलं साधारण दाल राईसच मस्त लागतं रोटी वगैरे काय एवढा काय मजा येत नाही खाऊ इकडे। जेवण निघाला होता 100 रुपये दाल राईस होतो त्याच्यामध्ये डाळ भात आणि वांग्याची पातळ भाजी होती आणि लोणचा होता सोबत। तर 510 रुपये आमचा टोटल बिल झालं। एकूण आता आम्ही रजिस्ट्रेशनच्या लाईनीत राहतलो आणि तिकडून टॅक्सी बघतलो आता कधी भेटतात ती। ट्रेकिंगला जाणारे असत ते एकदम नवीन ताकदमध्ये असतात आणि येतात ते सगळे पूर्ण दमाने येतात कारण भरपूर दमाक होता ट्रेकिंगला पाय खूप दुखतात। वातावरणात थोडंसं बदल दिसता हरिद्वारवरून येताना पूर्ण ऊन होता आणि इकडे थोडेसे ढग दिसतातच। एकच इच्छा असा पाऊस येताने पाऊस इलो की सगळ्याचं सत्यानाश। काय म्हणतो आम्ही गेल्या वर्षी एक्सपिरियन्स केलेलो गेल्या वर्षी तो तिकडे खूप हालत खराब होता। हो भयंकर थंडी असू दे बर्फ पडू दे नाहीतर ऊन असू दे पाऊस नको फक्त पाऊस नको फक्त बघूया आता काय परिस्थिती असतेली आहे ती। तर इकडे 2 व्हीलरचा पार्किंग असा आणि ह्याच्या पुढे इकडे गाडी आहे सगळे बंद। तर इथून आपल्या पायीस आता चालत जायचं असा। सोनप्रयागला गेलो इकडे पण डॉर्मिटरी क्लॉक रूम सगळं अवेलेबल असा। आतापर्यंत आपला खर्च बॅग ठेवचो 500 रुपये झालो त्याच्यानंतर जेवणाचं 510 रुपये झालं। अजून आता पुढे रूम बुकिंग टॅक्सी ह्याचं सगळ्यांचं मी तुमका अपडेट देत राहतोय। इकडे पण खूप सारे रूम असतात। सीतापूर सोनप्रयाग तुमका रवासाठी पण ऑप्शन चांगले आहेत। तर सेम 1000-1200 पासून म्हणजे 2000 पर्यंत इकडे तुमका रूम मिळतात सोनप्रयाग। तर आता ती पहिल्यांदा रजिस्ट्रेशन चेक करूची लाईन किती आहे ती बघूया। हल्ली तर इकडे पूर्ण सगळा गर्दी होती आता थोडीफार कमी दिसता गर्दी तरी पण अजून रजिस्ट्रेशनचं काउंटर लांब आहे तिकडे जाऊन एक्झॅक्ट कळत काय विषय आहे तो। रजिस्ट्रेशन चेकिंग अजिबात लाईन नव्हती अगदी 2 सेकंदात आमचे पूर्ण पास होते ते चेक झाले काही एक लाईन नाही। सकाळी लाईन भरपूर असता कारण 2 ते 3 वाजता येऊन लोक संपूर्ण लाईनमध्ये राहतात। आता लास्ट आणि एकदम इम्पॉर्टंट की सोनप्रयाग टू गौरीकुंड टॅक्सी त्याच्यासाठी आता बघूया लाईन हा गर्दी हा काय हा किती चार्जेस असतात ते। मागच्या वर्षी होते 50 रुपये। मागच्या वर्षी एवढा चालत येऊ का आमका भरपूर दम लागलेलो कारण आमच्याकडे 2-2, 3-3 बॅगे होते सगळं सामान आम्ही गौरीकुंडला घेऊन गेलेलो। यावेळी सोनप्रयागलाच क्लॉक रूम बघितले आता मस्त फ्रीमध्ये असं 5 इम्पॉर्टंट सामान केदारनाथला घालूचे कपडे वगैरे सर्व ट्रेकिंगचं सामान एवढाच फक्त आम्ही आता घेतला। तुम्ही पण ताच करा सामान घेऊन पूर्ण हाल होतात गर्दीतून त्याच्यानंतर जर पाऊस इलो तर त्याच्यापेक्षा हाल होतात आणि सामान आपलं सर्व महत्त्वाचं भिजण्याची पण शक्यता जास्त असतं। त्यामुळे बेस्ट ऑप्शन सीतापूर किंवा सोनप्रयाग क्लॉक रूममध्ये सामान ठेवणे होय ना सर्व मागच्या वेळेला हैराण झालेलो एकदम रिलॅक्स एकच बॅग घेऊन असा रिलॅक्स एकदम मस्त। तर हे जे बॅरिगेट लावलेले असतात ना तर हे सर्व टॅक्सीची लाईन असतात सकाळी फुल पॅक असता ही लाईन। आता रिटर्न येणाऱ्यांची गर्दी जास्त असा जाणारे कमी असत। बुकिंग करताना तुम्ही गौरीकुंडलाच हॉटेल रूम वगैरे बुकिंग करा। सोनप्रयागला वगैरे बुकिंग केलास तर तुमका सकाळी लाईनीत लवकर राहायचं लागतं ट्रेक उशिरा स्टार्ट होतली आणि केदारनाथला मंदिरामध्ये पोचाक पण वेळ लागतलो। येस सोनप्रयागचं संगम
तर तिकडून येतात ती केदारनाथ धामवरून येणारी नदी आणि इकडे बोर्ड केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है. चला, हर हर महादेव. सोनप्रयाग आणि गौरीकुंडला आपण जाऊच्या आधी एक ब्रिज लागता, तर तिकडून आता पुढे टॅक्सी असतले. पटकन टॅक्सी आता पकडूया. लागलेली तर दिसतातच. हो, मागच्या वर्षी 50 रुपये होते, यावर्षी बघूया. कारण मागे काय बोर्ड वगैरे तरी काय बघितलं ना आम्ही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स भारी. फायनली आता आम्ही सगळं रजिस्ट्रेशन आणि चेक करून पूर्ण सगळा प्रोसिजर क्लिअर करून केदारनाथच्या पायथ्याशी पोचतो. आणि गौरीकुंड जो फर्स्ट पडाव असा जिकडून ट्रेक स्टार्ट होता तिकडे जातलो होता. टॅक्सी टॅक्सी टॅक्सी. चला 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 चल. हे बघ, हे सर्व लगेच टॅक्सी लागलेली असा. पटकन बसा. चल, पाठचो पोर्शन आडव. होय होय, चला 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 घुसा. बोलता वड उतर. लॉक लॉक हा काय. हम 5 आहे. चला घुसा उतर. टॅक्सीमध्ये बसलो. चला, मागच्या सीटवर आम्ही 5 जण बसलो. मध्ये बसले 4 जण आणि पुढे बसले 2 जण. 50 रुपये फेअर आहे ना सर्व? येस, 50 रुपये फेअर. फेअरमध्ये काही एक चेंजेस नाही. गेल्या वर्षी 50 रुपये होते तेवढंच यावर्षी 50 रुपये. हो, चालतं. मुपेश भाऊ, फर्स्ट एक्सपिरियन्स कसो असा? एकदम छान वाटलं. आता दरवर्षी मी येणार. काय बोलताय? केदारनाथला एकदम डन. पुढच्या छान वाटलं ना. हा, एकदम सुंदर. फक्त पावसात येवा. मग तुमचं एक्सपिरियन्स चेंज होणार. भीतीमध्ये बस. बर्फ बघूचा. बर्फ बघूचा. हिवाळ्यात बोललो ना की बर्फ गेल्या वर्षी दिसलो होतो याच महिन्यात. दिसणार बर्फ. दिसणार बर्फ. तुमका देवची गॅरंटी आमची. हा, बर्फाचोच डोंगर. तुमका बर्फ दिसायची जबाबदारी आमची. फ्लेवर आणलं ना तुम्ही ग्लासमध्ये काला खट्टा. मग तुका खायचं होया जलजिरा. चला, टॅक्सी आपली निघाली असा. इकडून आता बघूया किती वेळ लागतो. तो वाजले आता 4:30. अजून एक विषय की आम्ही गौरीकुंडला हॉटेल बुकिंग केलेलं सुनील लॉज ना. सुनील लॉज, तिचा फोन लागत नाही. इकडे जिओ का नेटवर्क आहे ना, एअरटेलला पण नेटवर्क आहे. जिओ असं बरोबर. हा, जिओ का एअरटेलला म्हणजे वरती पर्यंत नेटवर्क आहे. हो, पार मंदिर तिथपर्यंत. बरोबर. पण दोनच कार्ड आहे. एअरटेल. तर आता सुनील लॉज त्याला फोन लागत नाही, तर तो आता फक्त आमचं एक टेन्शन राहिलं. बाकी आतापर्यंत आमचा रजिस्ट्रेशन म्हणजे सीतापूरपर्यंत आम्ही मस्त येलो. त्याच्यानंतर जेवण पण व्यवस्थित झाला आणि रजिस्ट्रेशन पण एकदम लाईन अजिबात नाही मिळाली. प्लस आमका टॅक्सी पण लगेच म्हणजे आम्ही येऊ टॅक्सी थैसर लागले. त्यामुळे पटकन आम्ही मागच्या सीटवर सगळे बसलो एकत्र. तसे टॅक्सी भरपूर अवेलेबल असतात. हो, काय टेन्शन येत नाही. आणि आम्ही छोटे बॅग केल्यामुळे बघा आमचा किती फायदा झाला होता. नाहीतर मागच्या वेळी आमका ते अर्धे बॅगे टपावर टाकीचे लागले होते, अर्धे बॅगे आतमध्ये घेतलेलो. प्लस पाऊस सुरू होतो त्याच्यात. गौरीकुंडला जायपर्यंतच आमचं अर्धा सामान पूर्ण भिजलेलं. तर त्या अनुभवातून आम्ही शाणे झालो आणि आता आम्ही एकच बॅग घेऊन येलो. नाही होती रे अशी. अरे होती तर, काच होती तर. रस्तो बघा कसं होतो. हे सगळे पूर्ण पिकअपच लागलेले असतात. पेवर लावून टाकले त्यांनी. एका बाजून तर पूर्ण खड्डो. मंगो आणि भूपेश भाऊ तर पूर्ण खड्ड्यात नाच चालतो. तर डाळ भात वर येतली. या डाळ भात एक नंबर. म्हणजे केदारनाथला कोण येणार असेल ना तर त्यांनी अभिषेक हॉटेलमध्ये डाळ भात म्हणजे बाकी काय खावत नको, कारण खाण्यात बरोबर. रस्ते 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 रस्ते. अरे बाप रे, रस्ते थोडे गेल्या वर्षी चांगले होते. हो चांगलं होतं. रस्तो सरसराईत आणलेले आहे. पण यावर्षी होय सर्व. आता मी प्रवास केलो. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असतातच. तर नाही बघितलं असतं ते जाऊन बघा. हरिद्वार पासून फाट्या गुप्तकाशीपर्यंत रस्तो एक नंबर होतो. अगदी फाट्याच्या अलीकडेपर्यंत पण चांगलं होतो रस्तो. नंतर थोडेसे मधले पॅच खराब होते. पण नाही म्हटलं तरी 95% रस्तो ओके. जो 5% उरलेला त्या ठिकाणी नो चान्स, कारण तिकडे दरडी कोसळतच असतात. हो, ते कंटिन्यू तिकडे चालूच असतात. त्यामुळे ते काय करू शकत नाही आपण. सगळे बोलेरो. हो, सगळे बोलेरो पिकअप. नाही म्हटलं तरी 300 बोलेरो पिकअप असतात. मागच्या वेळी आमका आकडो सांगितलेली होतो.
300. आता यावर्षी वाढले असतील कदाचित, पण रस्तो काय बरोबर नाही, फुल बेकार रस्तो, फुल बेकार. हैसर वाईट जरा थोडासा डांबर शिंपडल्याने असताना डांबर फुल नाही किती करणार. हो बघ तरी हैसर यासाठी करायचं. अरे नाही वरना ते दगड बिगड पडत असताले ना, म्हणून तो थैसरच ह्या असता गेला असताला. ट्रॅफिकमुळे तर आपल्या थोडा मागे उतरायचा लागला. ट्रॅफिक काय हैसर येलो आपण हे काय फायनली गौरीकुंडला पोचलो 50 रुपयात. आता ह्याच्या पुढे टॅक्सी पण जात नाही. इकडून पूर्ण पायी ट्रेक सुरू, पिठ्ठू वगैरे नाही असं तिकडे, आणि शटल सेवा पार्किंग असा आता इकडे असा. तर इकडून हे पूर्ण टर्न वगैरे घेऊन मग नंतर परत रिटर्नच्या प्रवासात जातात. आणि याच ठिकाणी खाली लाईन असं आहे बघा उतरणाऱ्यांची. पोलीस पण जास्त होता. होय होय होय, इकडून खाली उतरणाऱ्याची लाईन आणि तिकडून मग ते पूर्ण सगळे प्रवासी असतात, भाविक असतात, ते खाली टॅक्सीतून जातात. सकाळी सोनप्रयागवरून गौरीकुंडला येऊसाठीची लाईन असता आणि संध्याकाळी इकडे गौरीकुंडवरून सोनप्रयागला जाऊसाठीची लाईन. ही आता लाईन भरपूर असा. तर आपल्या थोडासा चालत जाऊन गौरीकुंडला हो आपल्याक आता गौरीकुंडला आपली रूम बघूची असा. हाय बॅग जड झाली रे आता हैसरच. हो इकडेच बॅग जड झाली. चढाव असा उद्या ह्याच्यापेक्षा हाल होतं. काय सगळे इथे ठेवलेले होते. काय ठेवलेले होते? काय ठेवलेले होते? घेऊन आपल्या चलाचा वरती समजला चांगलं दूर येणार गेल्या. सुनील लॉज. तर आपण गौरीकुंडला ह्या लॉजवर इकडे थांबलोय. तर भरपूर सारे रूम आहेत आणि आपण यात्राधाम.com वरून या ठिकाणी रूम बुक केलेली 5 जणांसाठी. तर आता आपण ते रूम बघूया. इकडून खालून जावं लागतं. ही आमची रूम असा. तर मी 5 जणांसाठी रूम घेतली आहे. इकडे एक सिंगल बेड असा, बाकी हे 2 असत, हे डबल बेड असत, चार्जिंग पॉईंट असत, त्याच्यानंतर इकडे फॅन पण असा, AC वगैरे काय नाही. सर्व याचा भाडा आपला किती पडला ऑनलाईनला? 1800 काय समथिंग, 1700 समथिंग पर हेड 1700. तर गौरीकुंडला तुम्ही जर स्टे करत असाल तर 1700 आहे. मागच्या वेळी आपल्या पण 2000च्या वरतीच पडलेले. होय. तर GM मध्ये काय होता की एक फायदा काय होतो की गरम पाणी होता मेन. म्हणजे आता इकडनं सकाळी ट्रेक चालू करत असेल तर गरम पाण्याची गरज असते. हो. सो ह्या रूम मध्ये त्याचं एक हे म्हणजे की गरम पाणी मिळायचं, गरम पाणी यायचं नाही महत्वाचं. म्हणजे आता आम्ही ट्रेक चालू करत झालो तर खूपच प्रॉब्लेम होतात. तर गरम पाण्याचा एक जरा प्रॉब्लेम असा. आणि थोडे हे बेडशीट वगैरे नाही असत ना, हे पण थोडेसे जरा म्हणजे 1800 फॅमिली आपण ऍडजस्ट करू शकतो. तर सुनील लॉजला येत असाल तर जरा विचार करून यावा. कारण हे बघा रूमची कंडिशन बघा कशी आहे. ते आता मगाशी तिकडे सगळे मच्छर वगैरे चावत होते. एक तर गरम पाणी नाही आणि बाकी असं सामान बिमान ठेव फक्त ह्याच असा. इकडे एक टेबलच असा आणि अडको फक्त यायचं एवढा ह्या. बाकी इकडे वॉशरूम असा. तर तो इंडियन टाईपचा. बाकी ठीक आहे. आमका रावा ठीक आहे. फॅमिली असा तर GMUN बेस्ट ना. मागच्या वर्षी आम्ही जर GMUN जा बुक केला ना सेम रेट होतो. उलट ह्याच्यापेक्षा कमी होतो रेट. तो आपल्या पर हेड आपल्या किती 2100-2200 पडला. हा पर हेड 2100-2200. हा जास्त देऊन पूर्ण म्हणजे रूमची क्वालिटी, त्याच्यानंतर आतले सगळे ऍक्सेसरीज वगैरे, पाणी सोय पूर्ण भारी. त्याच्यानंतर हे बेडशीट वगैरे पण खूप होते मस्त चांगले असे क्लीन. टॉवेल बिवेल सगळा होता, सगळा पूर्ण पाण्याचं. हा हॉटेल देवलोक पण एक चांगला असं. तर देवलोक मध्ये मागच्या वर्षी प्रणय आणि मंगो होते. मी आणि सर्वेश आम्ही GMUNचा बुक केलेला. सीतापूर ते गौरीकुंड हॉटेल ह्यो आमचा खर्च आता किती झालो. आम्ही पहिल्यांदा सीतापूरला उतरून सोनप्रयागला आम्ही पहिल्यांदा क्लॉक रूम मध्ये सामान ठेवला. तर ते 500 रुपये 100 रुपये पर बॅग. त्याच्यानंतर आम्ही पुढे जेवण वगैरे केलं तर ते
जेवणाचे आपले किती झाले? 510 ना? 510 रुपये जेवणाचे झाले. आणि त्यामध्ये आम्ही फक्त दाल आणि राईसच घेतलो. एक वांग्याची भाजी त्याच्यामध्ये मिळाली. जेवणाची क्वालिटी चांगली होती, गरम जेवण होता, डाळ वगैरे पूर्ण, भात वगैरे पूर्ण चांगलं होतं. तिकडून आम्ही इलो रजिस्ट्रेशनसाठी. रजिस्ट्रेशन पण अगदी 2 सेकंदात झालं, लाईन वगैरे काय नव्हती. तिकडून आम्ही इलो टॅक्सीसाठी. टॅक्सीचे 50 रुपये लागले आणि ती पण टॅक्सी आमका लगेच मिळाली. आणि तिकडून नंतर आमका रूम शोधूक फक्त जरा वेळ गेलो, कारण गौरीकुंडला हे रूम सगळे पूर्ण जरा थोडे कंजेस्टेड असतात, त्यामुळे रूम वगैरे शोधूक थोडंसं वेळ लागतं. तर सुनील लॉजचे आमचे 1800 रुपये, म्हणजे 1800, 100, 100 आणि 50 म्हणजे 200, एक साधारण 2100 रुपयापर्यंत आमका खर्च ह्यो सीतापूर पार्किंग ते गौरीकुंडच्या हॉटेल स्टे पर्यंत येलो. तर तुम्ही जर गौरीकुंडला स्टे करत असाल, सोनप्रयाग सीतापूरला स्टे करत असाल, तर तुम्ही बघा सीतापूर सोनप्रयागला तुमका 1000 रुपयापासून रूम सगळे मिळतले. जर तुम्ही गौरीकुंडला इलास तर 1500 रुपयाच्या वरच रूम मिळतले. 500-700 रुपयाचे मिळतात. पण लास्ट टाइम आमचे जे मित्र मिळालेले तर ते पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना 500 रुपयात रवाक दिल्याने होता. आंघोळीत पाणी वगैरे काय ना, अशी परिस्थिती होती. त्यामुळे फॅमिली सोबत येत असाल तर बुकिंग करा. GMUN बेस्ट असतात हॉटेलला, पण तर आधी बुकिंग करायचं लागतं. बाकी प्रायव्हेट जर बुकिंग करत असाल तर ती व्यवस्थित बघून, त्याचे रिव्ह्यू बघूनच सर्वता बुक करा. बाकी ह्यो व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. उद्या आता आम्ही सकाळी 3 वाजता उठून 4 वाजेपर्यंत ट्रेक चालू करूचा प्लॅन असा. तर तो पुढचा व्हिडिओ येतलो, तर ती देखील आपण सर्व माहिती देतलो की आपण ट्रेक कशी चालू करायची, सामान वगैरे कोणकोणता घ्यायचा, त्याच्यानंतर खर्च किती येतो, कसा कसा जायचा, असा काय काळजी घ्यायची, असा इन डिटेल तुमका माहिती मिळतली. तर त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा. आम्ही आता इकडे दाल राईस मागवलेलो असा 4 जण इकडे असं आपण. बाकी प्रणयचा उपास असा, त्यामुळे प्रणय काय जेवतलो नाही, आपणच फक्त खातो. मग अशी तिकडे अशी थाळी दिली नाही, तर इकडे डायरेक्ट आपल्याकडे कसं वाढतात तसंच वाढतात. बघूया चौकशी आहे ती. मग अशी आपण रूम पासून सगळं फक्त पकडलो, त्याच्यामध्ये मी जेवणाचे कसं सांगू विचारलंय. तर ज्या दिवशी तर आपण रूम घेतो गौरीकुंडला, स्टे करतो, तर रात्रीच्या जेवणाचे 100 रुपये ऍड करा, म्हणजे टोटल 2050 झालेले आहे. त्याच्यामध्ये 150 ते 2200 रुपयापर्यंत तुमचा खर्च फॅमिली गौरीकुंड येऊ शकतो. आता बाकीचा उद्याच्या व्हिडिओ, त्यावेळी आपल्या केदारनाथ ट्रेक 24 किलोमीटरचे आपल्या ट्रेक करूचे असतात. त्या ट्रेकला किती खर्च येतो, कशी करायची, काळजी कोणती घ्यायची, वस्तू कोणती घ्यायची सोबत, ते सर्व माहिती सांगतो. आता जेवण घेतो. जेवण पण मस्त गरम गरम, डाळ आणि भात.